गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आत्ता छोट्याशा पिरियडमध्ये तुम्ही भरपूर तुमचे व्ह्यूज दिलेले आहेत, व्हिडिओ पाहिलेले आहेत. आता जे सेकंड लेक्चर आपण घेतलेलं होतं की त्याच्यामध्ये आपण कोलिनियर कोप्लेनरचे डेफिनेशन्स होत्या, त्याच्यानंतर ते थेरम्स होते. तर काही स्टुडंटच्या सजेशननुसार आपण थोडासा त्याच्यामध्ये काय करतो आहे, अजून कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तेच लेक्चर आपण रिपीट टेलिकास्ट करतो. ठीक आहे, म्हणजे रिपीट आपण त्याचा एक व्हिडिओ तयार करतो आहे की त्याचे थेरम्स आणि कोलिनियरची डेफिनेशन, कोप्लेनरची डेफिनेशन आणि थेरम्स जे आहे तुमचे फर्स्ट, सेकंड, थर्ड, देन फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ, टोटल 6 थेरम्स व्हेक्टरमध्ये आहेत. तर त्याच्यावरती आपण टोटल एक लेक्चर क्रिएट करतो आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या कन्सेप्ट असतील कोलिनियरच्या आणि थेरम जे असतील तर ते गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, तुमच्या सजेशननुसार आपण एक व्हिडिओ तयार करतो आहे. तर फर्स्ट अपॉन वी हॅव टू डिस्कस अबाउट द कोलिनियर व्हेक्टर्स. ओके, कोलिनियर व्हेक्टर्समध्ये एक लक्षात घ्या की कोलिनियर व्हेक्टर कसे असतात. टू व्हेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर इफ दे आर इन द सेम लाईन ऑर दे आर इन ए पॅरलल. ओके, जे सेम लाईनमध्ये असणारे जे व्हेक्टर्स असतात ते काय असतात, कोलिनियर व्हेक्टर्स असतात, किंवा ते काय असतात, पॅरलल असतात. आता हे नाव जे आहे हे लक्षात घ्या, कोलिनियर. ओके, कोलिनियर म्हणजेच काय की ते एका लाईनमध्ये आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल एक लक्षात घ्या, इथे सपोज दिस इज ए लाईन. ओके, दिस इज अ लाईन. या ठिकाणी आपण एक व्हेक्टर इंट्रोड्यूस करतोय, इथून इथंपर्यंतचा एक व्हेक्टर घेतला आपण, दिस इज व्हेक्टर ए. सो ए बार. ओके, हा एक व्हेक्टर घेतलेला आहे, बरोबर. अजून एक व्हेक्टर घेऊ आपण या ठिकाणी, दिस इज व्हेक्टर बी बार. ओके, तर ह्या ठिकाणी काय आहे की व्हेक्टर ए बार आणि बी बार एका लाईनमध्ये आहेत. ओके, in the same line, so we have said that a bar and b bar are collinear vectors. ओके, म्हणजे हे काय झाले, तुमचे कोलिनियर व्हेक्टर्स झाले. सपोज ह्या लाईनवरती असं सुद्धा असू शकतात. थर्ड एक इंट्रोड्यूस केला आपण, दिस इज अ सी बार. ओके, एक लक्षात घ्या, ह्या कोलिनियरमध्ये, कोलिनियर व्हेक्टर्समध्ये parallel vectors and anti-parallel vectors असे सुद्धा असू शकतात. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या ठिकाणी एका लाईनवरती दोन व्हेक्टर्स आहेत, ए बार अँड बी बार. सो ए बार अँड बी बार आर पॅरलल व्हेक्टर्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोलिनियर व्हेक्टर्स. ओके, एकाच लाईनमध्ये आहेत पण डायरेक्शन अपोजिट आहे त्याची. ओके, म्हणजे ए बार आणि सी बार हे काय आहेत, एकाच लाईनमध्ये आहेत, सी बारची डायरेक्शन अपोजिट आहे. So we have to said that this is a anti-parallel vectors. ओके, म्हणजे ए बार आणि सी बार हे काय आहेत, कोलिनियरच आहेत, पण ते कुठल्या फॉर्ममध्ये आहेत, अँटी पॅरलल व्हेक्टरच्या फॉर्ममध्ये आहेत. ओके, आता सपोज आपण हा जो बी बार आहे त्याची पोझिशन चेंज केली आपण, म्हणजे ते काय केलं आपण, हा जो बी बार आहे तो काय घेतला, ह्या ठिकाणी तुमचा खाली पोझिशन घेतली त्याची, म्हणजे हे काय झालं, बी बार. ओके, सो दिस इज दिस ए बार अँड दिस बी बार इज ऑल्सो कोलिनियर व्हेक्टर्स. का, कारण हे काय आहेत, पॅरलल आहेत. ओके, म्हणजेच काय आहेत, हे पॅरलल लाईनमध्ये आहेत. तरी सुद्धा आपण काय म्हणू शकतो, ए बार आणि बी बार काय आहेत, तुमचे कोलिनियर व्हेक्टर्स आहेत. आता सपोज इथे एक नोट अशी आहे किंवा त्याची डेफिनेशन्स म्हणा की इफ ए बार अँड बी बार आर कोलिनियर व्हेक्टर्स देन ए बार इक्वल टू टी बी बार. Here T is any scalar. ओके, म्हणजे ए बार आणि बी बार जर कोलिनियर असतील तर ए बार इन द फॉर्म ऑफ मल्टिपल स्केलार अँड अनदर व्हेक्टर. ओके, म्हणजे ए बार आपण कशा फॉर्ममध्ये लिहू शकतो की एक स्केलार घेतला आहे आणि सेकंड व्हेक्टर बी बार, तर स्केलार अँड व्हेक्टर मल्टिपलच्या फॉर्ममध्ये आपण इंट्रोड्यूस करू शकतो. अशी जरी कंडिशन आली तरी सुद्धा ए बार आणि बी बार काय असतात, कोलिनियर असतात. आणि ह्या ठिकाणी टी म्हणजेच काय, एक स्केलर आहे, स्केलर क्वांटिटी घेतलेली आहे आपण. ओके, तर हे कोलिनियरची डेफिनेशन आहे, सगळ्यांना समजली असेल, आपण रिपीट घेतलेली आहे. ठीक आहे, आणि ही कंडिशन, ह्या कंडिशनवरती आपण याच्यानंतरचं थेरम प्रूव्ह करणार आहे. थेरमचं स्टेटमेंट पहा काय आहे. थेरम, टू नॉन झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ओके, म्हणजे ए बार अँड बी बार आर कोलिनियर if and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero such that
एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0 बार किंवा 0. ठीक आहे, म्हणजे हे प्रूव्ह करायचं. आता ह्या ठिकाणी कॉन्व्हर्स आहे, इफ अँड ओनली इफ नंतरची कंडिशन आहे. तर फर्स्ट आपण काय घ्यायचं आहे की ह्या ठिकाणी ए बार आणि बी बार काय आहेत, कोलिनियर आहेत, ही कंडिशन घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा इफ नंतरचा पार्ट जो असेल तो आपण प्रूव्ह करायचा. ठीक आहे, फर्स्ट वी टेक ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ओके, ते आर कोलिनियर आहेत. तर कोलिनियरची डेफिनेशननुसार आत्ता इथे झाली आपली की बाय डेफिनेशन ए बार इक्वल टू टी बी बार असं असेल तर काय असतात, इट इज ए कोलिनियर. सो कोलिनियर असतील तर काय येणार आहे ह्या ठिकाणी, हिअर ए बार इज इक्वल टू टी बी बार. हिअर टी इज ए स्केलर. ओके, बाय डेफिनेशन ऑफ कोलिनियर. आता ह्या ठिकाणी जी टी बी बारची टर्म आहे ती लेफ्ट हँड साईडला आली तर काय होईल, ए बार मायनस टी बी बार इक्वल टू 0. ओके, आणि हेच आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, फॉर्ममध्ये म्हणतोय मी, कोणत्या फॉर्ममध्ये, एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0. ह्या फॉर्ममध्ये लिहिलं तर ह्या ठिकाणी हिअर कम्पेअर बोथ टर्म्स, हे इक्वेशन कम्पेअर करा, हे इक्वेशन कम्पेअर करा. तर एमची व्हॅल्यू काय असणार या ठिकाणी 1 अँड एन इज इक्वल टू मायनस टी. ओके, हे दोन्ही काय आहेत, स्केलर्सच आहेत. आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करतोय स्केलर्सच आहेत. म्हणजे काय प्रूव्ह झालेलं आहे ह्या ठिकाणी की हे ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण. एक लक्षात घ्या, इथे वरती पहा, इफ अँड ओनली इफ नंतरचं लक्षात घ्या, काय स्केलर्स एम अँड एन ह्या फॉर्ममध्ये आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो, दॅट इज एम इक्वल टू एम इक्वल टू 1 आला, याचाच अर्थ काय की वन ऑफ देम इज नॉन झिरो. ओके, आणि कंडिशन काय झाली सॅटिस्फाय की एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0. हे झाला तुमचा इफ पार्ट. ओके, त्याचा कॉन्व्हर्स आपण कसं प्रूव्ह करू शकतो, लक्षात घ्या, कॉन्व्हर्सली. ओके, द कॉन्व्हर्सली घेताना काय घ्यायला लागेल तुम्हाला, इफ अँड ओनली इफ नंतरची कंडिशन घ्यायला लागेल, दॅट इज एम ए बार प्लस एन बी बार. ओके, सो एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0. ओके, आणि प्रूव्ह काय करायचं आहे तुम्हाला की ए बार अँड बी बार आर कोलिनियर, हे प्रूव्ह करायचं आहे. सो एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0. सो हे आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, एम ए बार इक्वल टू मायनस एन बी बार. ओके, ही जी टर्म आहे ती राईट हँड साईडला निगेटिव्ह होईल. देन डिवाइड, हा एम इकडे डिवाइड घेऊ शकतो आपण, कारण काय आहे, एम नॉट इक्वल टू 0 आहे, कारण ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. सो मायनस एन अपॉन एम बी बार, हिअर एम नॉट इक्वल टू 0, हे गिवन आहे. म्हणजे हे जे आलं आहे हे कुठल्या फॉर्ममध्ये आलं रे, ए बार इक्वल टू टी बी बार फॉर्ममध्ये आलं. म्हणजे ह्या ठिकाणी टीची व्हॅल्यू जी आहे ती टीची व्हॅल्यू काय असू शकते, मायनस एन अपॉन एम. ओके, जर अशी आली कंडिशन, इथे अशा आली तर कंडिशन आपण काय म्हणू शकतो, ए बार आणि बी बार आर कोलिनियर. सो हिअर ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ओके, हा तुमचा फर्स्ट थेरम आहे, सिंपल आहे, व्यवस्थित चेक करा. त्याच्यानंतरचे आहेत ते 2 करोलरीज आहेत. थेरम फर्स्ट वरती 2 करोलरीज आहेत आणि त्याचं प्रूफ आपण पाहणार आहे. ठीक आहे, ठीक. आता ह्या ठिकाणी करोलरीज फर्स्ट आणि सेकंड लिहिलेले आहे. लक्ष द्या, फर्स्ट काय आहे करोलरी, जो थेरम फर्स्ट आहे त्याच्यावरती डिपेंडिंग आपण करोलरी फर्स्ट आणि सेकंड प्रूव्ह करायचे. सो फर्स्ट इज इफ 2 वेक्टर्स ए बार अँड बी बार आर नॉट कोलिनियर and m a bar plus n b bar equal to 0, then m equal to 0 and n equal to 0. म्हणजेच काय आहेत ह्या ठिकाणी, ए बार आणि बी बार काय आहेत, नॉट कोलिनियर आहेत. आणि प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला की m इक्वल टू 0 आणि n इक्वल टू 0 येते, हे प्रूव्ह करायचं आहे ह्या कंडिशनला. आता सपोज याचा कॉन्ट्राडिक्शन घेऊ आपण. ओके, एखादं प्रूव्ह करायसाठी त्याचं कॉन्ट्राडिक्शन घेतलं आणि ते अझम्पशन रॉंग असेल तर आपण काय लिहू शकतो की, एक लक्षात घ्या, इथे बघा, याचा प्रूफ पहा की आपण सपोज m नॉट इक्वल टू 0 अँड n नॉट इक्वल टू 0. ओके, कंडिशन आपण प्रूव्ह करायचे इक्वल टू 0 साठी, पण त्याचं कॉन्ट्राडिक्शन घेतलं. कॉन्ट्राडिक्शननुसार जर आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय झाली
तर आपल्याला हे करेक्ट आहे. जर कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली त्याचा अर्थ काय आहे की तुमचं दिलेलं m इक्वल टू 0 n इक्वल टू 0 करेक्ट आहे. सो फर्स्ट आपण वी हॅव टू टेक m नॉट इक्वल टू 0 n नॉट इक्वल टू 0. देअरफॉर वी टेक अ व्हॅल्यू m इक्वल टू 1 and n इक्वल टू 2. ओके, नॉट इक्वल टू 0 व्हॅल्यू घेतली आपण तर आपल्याला दिलेलं इक्वेशन जे आहे ते काय होईल रे? लक्षात घ्या, m इक्वल टू 1 n इक्वल टू 2 घेतलं तर दिलेलं इक्वेशन म्हणजे हे काय येणार आहे. ह्या ठिकाणी m ची व्हॅल्यू 1 पुट केली तर a बार प्लस इथे काय येणार आहे 2 b बार इक्वल टू 0. ओके, आणि दिस इम्प्लाइज दॅट मायनस 2 b बार. ह्या फॉर्ममध्ये आलं ना, आणि जर ह्या फॉर्ममध्ये आलं तर आपण काय म्हणू शकतो रे? म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये आलं ते a बार इक्वल टू t b बार. मायनस 2 इज ए स्केलर क्वांटिटी, सो मायनस ह्या फॉर्ममध्ये आलं ना, सो मायनस a बार इक्वल टू t b बार. ह्या फॉर्ममध्ये आलं म्हणजेच तिथं काय होतं की a बार आणि b बार काय आहे तुमचे कोलिनियर आहेत हे आलं. पण आपल्याला गिवन काय आहे a बार आणि b बार आर नॉट कोलिनियर. ओके, इथे काय होणार आहे हिअर a बार अँड b बार आर कोलिनियर. ह्या कंडिशननुसार कधी जर तुम्ही m नॉट इक्वल टू 0 n नॉट इक्वल टू 0 घेतलं तर but given that a bar and b bar are non collinear. ओके, ह्या कंडिशननुसार हे कोलिनियर आलेत पण गिवन काय आहे की a बार b बार काय आहेत नॉन कोलिनियर आहेत. याचा अर्थ काय की सो our assumption is wrong. ओके, याचाच अर्थ काय की आपण जे अझम्पशन केलंय नॉट इक्वल टू 0 हे काय चुकीचं आहे. सो हिअर m इक्वल टू 0 अँड n इक्वल टू 0 इट मस्ट. ओके, म्हणजे त्याचा अर्थ काय की आपलं अझम्पशन रॉंग असेल तर काय असणार आहे m इक्वल टू 0 असणार आहे n इक्वल टू 0 असणार आहे. ठीक, तरच तुम्हाला काय होऊ शकतं की a बार आणि b बार हा नॉट कोलिनियर होऊ शकतात. दिस इज करोलरी फर्स्ट. ओके, सेकंडमध्ये चेक करा. आता सेकंड काय, इफ टू वेक्टर्स a बार अँड b बार आर नॉट कोलिनियर. ओके, अँड m a बार प्लस n b बार इक्वल टू p a बार प्लस q b बार, देन m इक्वल टू p अँड n इक्वल टू q. सेमच आहे की ह्या ठिकाणी a बार b बार काय आहे तुमचे नॉट कोलिनियर आहेत. ही कंडिशन दिले आणि त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला m इक्वल टू p n इक्वल टू q. त्याच ह्याचं जे प्रूफ घेतलं ह्या प्रूफनुसारच लक्षात घ्या की जर तुम्ही हे जे दिलेली कंडिशन आहे, ठीक आहे, m a बार प्लस n b बार इक्वल टू p a बार प्लस q b बार, ह्या दोन्ही टर्म्स लेफ्ट हँड साईड लिहिले आणि a बार कॉमन घेतला तर तुम्हाला येणारे इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये m मायनस p a बार प्लस n मायनस q b बार इक्वल टू 0. सो बाय करोलरी फर्स्ट m a बार प्लस n b बार इक्वल टू 0 असेल, देन m इक्वल टू 0 n इक्वल टू 0, म्हणजे a बारचा कोएफिशियंट 0 b बारचा कोएफिशियंट 0. इथं काय होणार आहे मग बाय करोलरी फर्स्ट m minus p equal to 0 and n minus q equal to 0. So m equal to p and n equal to q. ओके, कधी लक्षात घ्या ज्यावेळी तुमचा a बार b बार काय पाहिजे नॉट कोलिनियर. समजतंय? कोलिनियरसाठी तुम्हाला ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होते. आपण ह्या ठिकाणी बघा की m नॉट इक्वल टू 0 n नॉट इक्वल टू 0 दोन्हीही नॉट 0 असतील तर a बार b बार काय असतात कोलिनियरच असतात. आणि ज्यावेळी दोन्ही 0 असतील त्यावेळी ते काय होणार आहे तुमचे नॉट कोलिनियर आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. ओके, त्याच्यावरूनच आपण हे सुद्धा लिहू शकतो. हे दोन्ही करोलरी आपण कुठे यूज करणार आहे एक्झाम्पलमध्ये यूज करतोय. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आहे तो थेरम सेकंड आहे तुमचा, तो कशावरती आहे कोप्लेनर वेक्टर्सवरती आहे. तर त्याच्या अगोदर आपण कोप्लेनरची डेफिनेशन पाहायची आणि त्याच्यानंतर त्याचा थेरम पाहायचा. ओके, ओके, नेक्स्ट चेक करा की कोप्लेनर व्हेक्टर्स आणि थेरम सेकंड आहे. तर कोप्लेनर व्हेक्टर्स म्हणजेच काय, टू और मोर व्हेक्टर्स आर सेड टू बी कोप्लेनर इफ दे आर इन ए सेम प्लेन. ओके, और अलॉंग टू द सेम प्लेन और पॅरलल टू द सेम प्लेन. याचा अर्थ काय की व्हेक्टर्स हे एकाच प्लेनमध्ये असतील.
ओके, म्हणजे वेक्टर ए बार, वेक्टर बी बार और वेक्टर सी बार, दीज आर द कोप्लेनर वेक्टर्स. म्हणजे एका प्लेनमध्ये असणारे जे वेक्टर्स असतात ते काय असतात, कोप्लेनर वेक्टर्स असतात. किंवा त्याच्या पॅरलल प्लेनमध्ये, म्हणजे त्याला पॅरलल एक प्लेन असेल, दिस इज ए डी बार. सो ए बार अँड डी बार आर ऑल्सो कोप्लेनर वेक्टर्स. ओके, पॅरलल प्लेनमध्ये किंवा सेम प्लेनमध्ये असणारे जे वेक्टर्स असतात ते काय असतात, कोप्लेनर वेक्टर्स असतात. ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला एक थेरम प्रूव्ह करायचं आहे या ठिकाणी. लक्षात घ्या, थेरम काय आहे, इफ ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर, दोन्ही काय आहेत, नॉन कोलिनियर वेक्टर्स, देन अ वेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. ओके, फर्स्ट काय आहे की आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार if and only if there exists a unique scalars t1 and t2 such that r bar equal to t1 a bar plus t2 b bar. याचं प्रूफ बघा कसे येईल. फर्स्ट बघा काय आहे की या ठिकाणी गिवन काय आहे तुम्हाला की ए बार बी बार दोन्ही काय आहेत, नॉन कोलिनियर आहेत. क्लिअरली आहे की दोन्ही काय आहेत, नॉन कोलिनियर आहेत. आणि ह्या ठिकाणी गिवन काय आहे की आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. म्हणजे आर बार हे कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार आहे, गिवन आहे, बरोबर. सो या ठिकाणी दोन केसेस तयार होतील. कुठल्या केसेस तयार होतील की आर बार कोप्लेनर विथ ए बार बी बार आहे, बरोबर. तर आर बार हा दोन्हीमधला एकाशी कोलिनियर असू शकतो ना. कंडिशन लक्षात घ्या, कोप्लेनरमध्ये आर बार, जसं इथे बघा एक डेफिनेशनमध्ये आपण सांगितलं की एका प्लेनमध्ये जे आहे ते कोप्लेनर आहेत, पण त्याच्यामध्ये दोन्ही पॅरलल असू शकतात ना. पॅरलल असू शकतात म्हणजेच काय असू शकतात, ते कोलिनियर असू शकतात. पण या ठिकाणी ए बार बी बार तर नाही आहेत कोलिनियर. तर ह्या ठिकाणी आर बार होऊ शकतो कशाशी, ए बारशी किंवा बी बारशी. सो आता हे दोन्हीतले एकाशीच का होऊ शकतो, कारण दोन्हीही काय तुमचे नॉन कोलिनियर आहेत. तर आर हा एकाशीच असणार आहे, कोणत्या तरी एकाशी लिनियरमध्ये. सो केस फर्स्ट अशी असू शकते, आर बार इज कोलिनियर विथ ए बार और बी बार. ओके, तर या ठिकाणी आपण कन्सिडर करू की ए बारशी काय आहे, कोलिनियर आहे, से ए बार. सो तर बाय डेफिनेशन ऑफ कोलिनियर, आपण काय लिहू शकतो की आर बार इक्वल टू T1 ए बार. सो हियर T1 इज स्केलर. ओके, म्हणजे कोलिनियरच्या डेफिनेशननुसार जर आर बार हा ए बारशी कोलिनियर आहे तर आर बार इक्वल टू T1 ए बार हे लिहू शकतो आपण. आणि हेच कुठल्या फॉर्ममध्ये लिहू शकतो की आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. आणि रिक्वायर्ड कंडिशन या ठिकाणी काय होईल, तर रिक्वायर्ड स्केलर T2 बिकम ए 0. म्हणजे हे तुम्हाला तुमच्या लिनियरच्या फॉर्ममध्ये जे प्रूव्ह करायचं होतं त्या फॉर्ममध्ये आलं. आणि त्या ठिकाणी रिक्वायर्ड कंडिशन काय होईल, फक्त की T2 काय पाहिजे, तुमचा 0 पाहिजे. याचा अर्थ कधी हे केस फर्स्ट कधी की आर बार कोलिनियर असेल ए बार आणि बी बारशी तर, आणि जर कोलिनियर नसेल केस सेकंड. ओके, सपोज आर बार इज नॉन कोलिनियर विथ ए बार अँड बी बार. याचा अर्थ काय आहे की तिन्ही काय आहे तुमचे नॉन कोलिनियर आहेत. ओके, आता नॉन कोलिनियर आहेत याचा अर्थ काय आहे, पण ते काय आहेत, ही कंडिशन बघा, ते काय आहेत, कोप्लेनर आहेत. म्हणजे कोलिनियर नाही आहेत पण कोप्लेनर आहेत, म्हणजे एका प्लेनमध्ये आहेत. सो ए बार अँड बी बार हे काय होऊ शकतात की एकमेकाला इंटरसेक्ट होऊ शकतात. म्हणजेच काय होईल बघा, एकाच प्लेनमध्ये, ओके, एकाच प्लेनमध्ये. सो दिस इज ए ओरिजिन पॉइंट ओ, सो ए, दिस इज बी. ठीक आहे, तर हे दोन वेक्टर्स काय आहेत, एकमेकाला इंटरसेक्ट आहेत एकाच प्लेनमध्ये. ओके, तर ह्या ठिकाणी काय होईल, आणि हे जे आहे ओ ए बार जो वेक्टर आहे तर त्याच्या अलॉंगमध्ये आपण काय घेऊ शकतो, ए बार, आणि ओ बीच्या ह्याच्या अलॉंगमध्ये बी बार. सो हियर ए बार इज किंवा वेक्टर ए बार अलॉंग विथ ओ ए बार अँड वेक्टर बी बार अलॉंग विथ ओ बी बार. ओके,
हे वेक्टर झाले. आता त्याच्यानंतर आपण हे प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपण ठराविक गोष्टी इंट्रोड्यूस करू शकतो. तर या ठिकाणी आपण एक पॅरलल लाईन्स इंट्रोड्यूस करतोय. पॅरलल लाईन्स अलॉंग ओ बी बार, ओके, आणि पॅरलल लाईन्स अलॉंग ओ ए बार इंट्रोड्यूस केली. आता ओ ए बार बरोबर पॅरलल लाईन घेतली तर ह्या फॉर्ममध्ये येईल, ओके, आणि ओ ए बार बरोबर पॅरलल घेतली, ओ बी बार बरोबर पॅरलल घेतली तर असे येईल. आणि ते एकमेकाला कोणत्या तरी एका पॉईंटला इंटरसेक्ट होणार आहेत, ओके, अशा फॉर्ममध्ये. म्हणजेच ओ एला पॅरलल ही लाईन घेतली, ओ बीला पॅरलल ही लाईन घेतली, तर ती एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाली. दिस इज पॉईंट पी. सो ओ पी इज युअर आर बार, ओके. आणि ह्या ठिकाणी जी लाईन पॅरलल टू ओ बी आहे ती ओ ए लाईनला कुठे इंटरसेक्ट करते, एम पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, ओके. आणि ओ ए वेक्टर बरोबर घेतलेली पॅरलल लाईन जी आहे ती ओ बी लाईनला एन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते किंवा मीट करते. हे लक्षात ठेवा, दिस इज इम्पॉर्टंट. इथे काय बघा की आपण काय करतोय, दोन लाईन इंट्रोड्यूस करतोय. की एक लाईन आहे ती पॅरलल टू ओ बी बार घेतली, ओके, सेकंड लाईन आहे ती पॅरलल टू ओ ए बार घेतली. आणि जी पॅरलल टू ओ बी बार आहे ती लाईन ओ एला एम पॉईंटमध्ये मीट करते. आणि जी पॅरलल लाईन घेतली आपण ओ एसाठी ती ओ बीला एन पॉईंटमध्ये मीट करते. तर ऑब्झर्व करा, डायग्रॅम ऑब्झर्व करा. आता हे जे आता मी सांगितलं ह्या गोष्टी तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. आता या ठिकाणी डायग्रॅम ऑब्झर्व केली तर काय इथे डायग्रॅम दिसते रे, की ओ एन आणि ओ बी हे काय आहेत, ओ एन आणि ओ बी हे काय आहेत, एका लाईनमध्ये, दॅट इज दे आर कोलिनियर, ओके. अँड ओ एम अँड ओ ए also they are parallel, sorry, in the same line, so it is also collinear. Therefore here OM bar and OA bar are collinear, बरोबर. OM bar and OA bar are collinear. So we have to write OM bar equal to T1 A बार, ओके. T1 का आहे या ठिकाणी स्केलर आहे, नंतर लिहू. आणि ए बार कुठे आहे, ए बार अलॉंग द व्हेक्टर ओ ए बार. इथं आपण लिहिले ए बार अलॉंग ओ ए बार, ओके. सो ओ एम इक्वल टू T1 A बार अँड सिमिलरली ओ एन बार इक्वल टू T2 B बार. हियर T1 and T2 आर स्केलर्स, ओके. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या की ओ एम बार इक्वल टू T1 A बार झाला, ओ एन बार इक्वल टू T2 B बार झाला. डायग्रॅम ऑब्झर्व करा की ह्या ठिकाणी ओ एम पी एन म्हणजे हा जो आहे हा काय येतोय रे, पॅरलोग्राम येतोय, बरोबर. ओ एम पी एन काय आला, पॅरलोग्राम आला. तर लॉ ऑफ पॅरलोग्राम काय असतो, इथे रब करतो हे, ओके. सो लॉ ऑफ पॅरलोग्राम, ओके. लॉ ऑफ पॅरलोग्राम काय असतो की जो डायगोनल आहे तो डायगोनल इक्वल टू काय असतं की त्या दोन्ही त्या डायगोनलच्या ॲडजसंट साईडचं काय असते, ॲडिशन असते. सो हियर ओ पी बार इक्वल टू ओ एम बार प्लस ओ एन बार. सो ओ पी बार इज आर बार, ओ एम बार किती काढलाय आपण त्या ठिकाणी T1 A बार आणि दिस इज T2 B बार. And this is your proof, ओके. केस सेकंडमध्ये जर तिन्ही काय आहे तुमचे नॉन कोलिनियर अँड दे आर कोप्लेनर, ओके. हे समजलं त्याच्यात. आता ह्याचा कॉन्व्हर्स घ्यायचं आहे, ओके. आता ह्याचा कॉन्व्हर्स कसा होईल बघा, हे मी रब करतो या ठिकाणी. तर कॉन्व्हर्सली काय प्रूव्ह करायचं आहे, कॉन्व्हर्सली दिस इज ए गिवन कंडिशन, आर बार इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार, ओके. आता ह्या ठिकाणी काय आहे की T1 A बार अँड T2 B बार आहे. गिवन काय आहे की A बार B बार काय आहेत, नॉन कोलिनियर आहेत, म्हणजे दे आर कोप्लेनर आहेत. सो हियर
ए बार अँड बी बार आर कोप्लेनर. ओके, असे इंटरसेक्ट आहेत याचा अर्थ काय, ते कोप्लेनर आहेत. आता हे जर कोप्लेनर असतील तर T1 ए बार अँड T2 बी बार आर ऑल्सो कोप्लेनर. ओके, काय केलं आपण, ए बार बी बार कोप्लेनर आहे तर त्याला स्केलर मल्टिपल केलं. स्केलर मल्टिपल मीन्स T1 ए बार अँड T2 बी बार, सो इट इज ऑल्सो कोप्लेनर. ह्या दोन्हीची ॲडिशन केली आपण, सपोज T1 ए बार प्लस T2 बी बार, हे पण काय होईल तुम्हाला, इट इज ऑल्सो ए कोप्लेनर. ओके, हे दोन्ही कोप्लेनर असतील तर त्याची ॲडिशन पण काय असणार आहे, कोप्लेनर असणार आहे. ही ॲडिशन म्हणजेच काय आहे, तुमची आर बार आहे. ओके, याचाच अर्थ काय आहे की हिअर आर बार ए बार अँड बी बार आर कोप्लेनर. ओके, हा तुमचा काय झाला कॉन्व्हर्स. लक्षात घ्या कॉन्व्हर्स काय आहे, ए बार बी बार नॉन कोलिनियर आहेत आणि आपण घेतलेले आहेत की दे आर कोप्लेनर्स. सो ए बार बी बार आर कोप्लेनर्स असतील तर त्याचा मल्टिपल केला आपण स्केलर तर ते पण काय होणार आहेत, कोप्लेनर. त्याची ॲडिशन पण काय होणार, कोप्लेनर. सो आर बार ए बार आणि बी बार काय असणार आहेत, कोप्लेनर. त्याच्यानंतर काय चेक करायची, युनिकनेस त्याचा प्रूव्ह करायचा आहे. सपोज या ठिकाणी हे ग्रप करतो आता, आता युनिकनेस म्हणजेच काय की स्केलर, युनिक स्केलर्स म्हणजे युनिक स्केलर्स तिथे इंट्रोड्यूस होतात हे प्रूव्ह करायचे. सपोज आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट घेतला आपण. तर दुसरे इंट्रोड्यूस करून बो स्केलर्स, ह्या ठिकाणी कुठले स्केलर घेऊ की आर बार इक्वल टू S1 ए बार प्लस S2 बी बार. दिस इज इक्वेशन सेकंड. सो वी हॅव टू प्रूव्ह दॅट T1 इक्वल टू S1 अँड T2 इक्वल टू S2. ओके, म्हणजे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की दोन्ही स्केलर्स एकच आहेत. आता सपोज या ठिकाणी दोन इक्वेशनचं आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं. ओके, दोन इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन घेतलं तर काय होईल रे, ह्या ठिकाणी आर बार कॅन्सल होईल आणि ह्या ठिकाणी काय होणार आहे की ए बार आहे तर त्याचे कोइफिशियंटचं सबस्ट्रॅक्शन येईल. सो हिअर सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड किंवा इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. सो T1 मायनस S1 ए बार आणि प्लस T2 मायनस S2 बी बार इक्वल टू 0 येईल. ओके, ज्या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला आर बार कॅन्सल होईल, कोइफिशियंटचं सबस्ट्रॅक्शन येणार आहे. ओके, तर हे जे आहे आता थेरम फर्स्टची करोलरी सेकंड चेक करा, रिवाइंड करून पहा. थेरम फर्स्टची सेकंड करोलरी ह्या फॉर्ममध्ये जर इक्वेशन असेल आणि ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर असतील, लक्षात घ्या ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर असतील आणि ह्या कंडिशन असेल, ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन असेल तर आपण प्रूव्ह केलेलं आहे की T1 मायनस S1 इक्वल टू 0 अँड T2 मायनस S2 इक्वल टू 0. सो T1 इक्वल टू S1 अँड T2 इक्वल टू S2. दॅट इज युनिकनेस प्रूव्ह दॅट. ओके, हे कम्प्लीट आलं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी थेरम सेकंड प्रूव्ह झालेला आहे. फर्स्ट थेरम सेकंड थेरम त्याचे करोलरीज पहा. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे ते त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो तुम्हाला लिनियर कॉम्बिनेशन्स. ओके, लिनियर कॉम्बिनेशन आणि थेरम थर्ड आहे, थेरम थर्ड आणि थेरम फोर्थ. ओके, तर तो पाहायचा आहे आपल्याला.